तुमच्याकडे लॅपटॉप नाही का? आहे, ठीक आहे. तुमचं नाव काय? पहिल्यांदा आलं ना? ते ए सी चालू करून येतं का इथं बटन असेल? हां, बटन बाहेर. अरे इथे कोपऱ्यात असेल बघ. हे हा टेबल आहे ना, त्याच्या खाली. हां, चालेल. हां, ते दाब बरं. हां, तेच असेल. लॅपटॉप आहे का तुमच्याकडे? लॅपटॉप कनेक्ट होत नाही, सांगितलं होतं सरांनी. ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण कुठलं टूल केलं होतं? सेम तसंच आहे जसं आपलं. तुम्ही प्रॅक्टिस केली का टप्पल आणि सेटसाठी? करेक्ट. चौघांनी प्रॅक्टिस केली का टप्पल आणि सेटसाठी? तर सेट आणि डिक्शनरी सांगितलेलं ना. हां, काय म्हटलं? सेट आणि डिक्शनरी सांगितलं होतं. डिक्शनरी सांगितलं होतं? नाही नाही, मी घेणार आहे असं सांगितलं आज. डिक्शनरी सेट होऊन जाईल आज. मला फक्त सेट जाणून. आणि डिक्शनरी वाचून ये म्हणलं होतं तुम्ही. काय? सॉरी प्रसाद, परत बोला. सेट आणि डिक्शनरी साठी थोडं वाचून ये म्हणलं होतं तुम्ही. हां, मग वाचलं का? आणि टप्पल आणि सेटसाठी टप्पल आणि लिस्टसाठी प्रॅक्टिस पण करायला लावली होती, केली का? किती फंक्शन्स केले? किती फंक्शन्स लिहिले ऋषिकेश? काय करता तुम्ही? झाला आहे का? कुठे? कोणतं?
तेरणाला कुठली ब्रांच आहे? आता फायनल इयर आहे का? प्लेसमेंट वगैरे कसं आहे कॉलेजमध्ये? तू का नाही बसत आहे? तू का नाही बसत आहे? एक मिनटं, प्लेसमेंट आणि प्रोजेक्टचा काही संबंध नसतो. तू प्लेसमेंटला काही बसत नाही ते सांग. हां, एलिजिबल नाही होते का? अरे काय प्रॉब्लेम आहे मला ते सांग ना. मग प्लेसमेंट्सला का बसत नाही आहे तू? सगळ्यात भारी पोझिशनला तर तू आहे आत्ता यांच्यापैकी. का नाही देते प्लेसमेंटला? का नाही बसत आहे? होत नाही आहे. किती बसलास? कुठल्या याला, कुठल्या ड्राईव्ह होती पहिली? अरे पण कुठली? कुठल्या कंपनीला बसलास तेच माहीत नाही का तुला? कुठली कंपनी होती ते सांग मला फक्त. आणि दुसरी कुठली होती? अरे मी विचारणार होतो की कुठल्या ड्राईव्हला बसला, काय क्वेश्चन्स विचारले, तुला कंपनीचेच नावं माहीत नाही. काय कुठे लक्ष कुठे? कंपनीचे नाव कसं विसरू शकतो? ब्रीफिंग्स होतात पहिले प्लेसमेंटला. आमची ही कंपनी आहे, तुम्ही या पोझिशनसाठी अप्लाय करणार आहात, तुमचं हे काम असेल, तुम्हाला या टेस्ट द्यावं लागतील. होतं नाही सगळं पहिले? होतं. कंपनीचं नाव माहीत नाही तुला? आणि किती राऊंड दिले पहिल्या ड्राईव्हला? किती राऊंड दिले? हां, काय काय? अरे ऋषी मला समजत नाही आहे, स्पष्ट बोल. मी रागवत नाही, मला जाणून घे नक्की काय सिच्युएशन काय. मग आता तू दोन बोलला ना. माझी खोटं बोलून काय भेटणार आहे? मला थोडी काय करायचं, माझं थोडी काय जाते. तुमच्या चांगल्यासाठी मी म्हटलं दोन क्वेश्चन तुम्हाला विचारले असेल यांना सांगू. काय विचारू शकता? किती लोकांनी मी अप्लाय करायची एक मेथड सांगितली होती का? करताय का मग? काय येत आहे का कॉल वगैरे? काही रिवॉर्ड? बस बस ऋषी बस. मग करताय का? केली का? नाही नाही नाही, मग पैसे नाही. नाही नाही, पेड तुम्हाला पेड का तुम्ही पे करायचे? नाही नाही नाही, स्कॅम आहेत मग हे. नाही 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 नाही, असे नाही का करू, स्कॅम आहेत सगळे. नाही नाही, काही गरज नाही सर्टिफिकेशनची. इथून सर्टिफिकेट घेऊन घ्या ना, इथं पैसे भरलेत ना, इथून सर्टिफिकेट घ्या. बाहेर जिथे जेन्युइन शिकता येत असेल तर बघा. जसं मी तुम्हाला त्या दिवशी लाईफ प्रोजेक्टचं सांगितलं, दॅट इज वन थिंग. वो है मतलब, ते मी तुम्हाला म्हणेल हां, ते जर म्हणत असतील की आम्ही तुम्हाला लाईफ प्रोजेक्ट देतो, आणि याच्यात पण फसवता खूप. लाईफ प्रोजेक्ट कसं तुम्ही घरून करायला आहे, असं कधीच लाईफ प्रोजेक्ट होऊ शकत नाही. ठीक आहे? कुठली पण कंपनी असो, सपोज लेटचे एक कंपनी आहे, ते म्हणते आमचा लाईफ प्रोजेक्ट आहे, तुम्ही घरून करा, आम्हाला एवढे पैसे द्या. समजून घ्यायचं स्कॅम आहे तो. लाईफ प्रोजेक्ट कधीच घरी देत नाही. ठीक आहे? किंवा मग तुम्ही म्हण तुमचं वर्क फ्रॉम होम असेल, नाही शक्यच नाही. इंटर्न फ्रेशरला वर्क फ्रॉम होम देतच नाही. ठीक आहे? अनलेस एक्सेप्शनल कंडिशन येतं. ठीक आहे? हे स्कॅम्स आहे, तुम्हाला सांगतो. स्कॅममध्ये तर तुम्ही फसाल हळूहळू. आता जसे कॉलेज ओपन होईल ना, हे इन्स्टिट्यूटवाल्यांना म्हणजे हे सुरू करायचं असतं त्यांचे. सो दे स्टार्ट विथ दिस ट्रिक्स. त्यांना हां 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 हां, मग ते त्यांना कळलं नाही, एकाला कळालं आहे हा उगाच दुसऱ्यांना सांगून देईल. कळलं का?
तसं ह्या ट्रिक्स राहतात ते. मग तुमचा डेटा तयार होतो ना त्यांच्याकडे. सो त्यांना जेव्हा ॲड रन करायचे असतात तेव्हा इंस्टाग्रामवर गुगलवर तुम्हाला बघा ते दिसतं. मग त्यांच्यासाठी टार्गेटेड कॅम्पेन्स होऊन जातात, तर तुम्ही डेटा देऊन देतात त्यांना. सो असं जर कोणी तुम्हाला म्हणत असेल तर डोंट गेट इन टू इट ॲट ऑल. बट इफ जर कोणी म्हणतं की हां आम्ही तुम्हाला लाईफ प्रोजेक्ट्स देऊ, इथले बरेच मुलं मी तिकडे बघितले की लाईफ प्रोजेक्ट्स लाईक ओनली लाईफ प्रोजेक्ट्स शिकवतच बसत नाही. ते तुम्हाला येतं ना एक्सेल, तुम्हाला SQL येतं ना, चलो आम्ही सर्व्हर कनेक्टिव्हिटी दाखवतो, पॉवर BIला सर्व्हर कनेक्टिव्हिटी हे ते सगळं दाखवतो. चल स्टार्ट विथ द प्रोजेक्ट. लाईव्ह डेटा बघा कसा येतो, जे तुम्हाला इथे नाही शिकवलं जाणार. तुम्हाला टूल कसं वापरायचं शिकवतील. सो दॅट इज लाईव्ह प्रोजेक्ट. आणि त्याला मग काहीच नसतं तुमचं. तुम्हाला मी बोललं वाटतं मी, फोन लॅपटॉप काहीच नाही. हां मग इथे तुम्ही दिस आर नॉट काय असं मी तुम्हाला सांगतो. बघा बस एवढं फसू नका. याच्या आधी कुठे कोचिंग केली का तुम्ही कुठले प्रॉपर आणि कशामध्ये कॉलेज काय केलं? अच्छा, आता एक्झाम दिली का? ओके ठीक आहे, चलो असो. अजून कोणाला काही इंटरव्ह्यू लास्ट वीकमध्ये कोणी काही इंटरव्ह्यू वगैरे दिलं असं काही? ठीक आहे, नाही असो चलो. लॅपटॉप बंद आहे. लॅपटॉप नाहीच आहे का रे बाळांनी? ठीक आहे असो चालेल, काही नाही. मी सांगेल तेवढं लिहा. एक सेट बनवा. सेट कसा असतो? बनवा मग एक सेट. चलो लेट्स A इक्वल्स टू 23. तुम्ही काही पण घ्या. 44 अभी 98.7. पहिले तर सेट असतो काय? सेट इज अनऑर्डर्ड कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज close in curly brackets. अजून काय असतं रे? हां, नो डुप्लिकेट व्हॅल्यूज. अजून मल्टिपल डेटा टाईप चालतील का? हां हो की नाही? त्या दिवशी सांगितलं मी, सगळ्यांमध्ये चालतात ॲरे सोडून. इम्युटेबल असतो. हां इम्युटेबल असतो सेट. म्युटेबल. म्युटेबल येणार आहे. येस येस. चलो लिहिली मग एक. त्याला मी आता प्रिंट करतो. एक मिनटं. ठीक आहे, त्याला मी प्रिंट केलं. मला एक सांगा, एका सेटला प्रिंट केल्यानंतर तो ज्या ऑर्डरमध्ये आहे त्या ऑर्डरमध्ये येणार नाही. म्हणजे जर तुम्ही 1 2 3 4 केलं आहे तर वेगळं काहीतरी येऊन जाईल. मल्टिपल व्हॅल्यूज चालतील आणि डुप्लिकेट व्हॅल्यूज रिमूव्ह होतील. ठीक आहे, आता इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला 3 प्रकारे क्वेश्चन विचारतील. पहिलं तर डायरेक्ट म्हणतील रिमूव्ह डुप्लिकेट्स फ्रॉम द लिस्ट, कीप ओनली द युनिक व्हॅल्यूज इन द लिस्ट. कळलं का काय? डुप्लिकेट्स काढा आणि दुसरं कुठलं? युनिक व्हॅल्यूज ठेवा फक्त. युनिक व्हॅल्यूज म्हणजे काय? ते सेम नाही आहे, डिफरंट आहे, युनिक आहे. इथं प्रत्येकजण युनिक आहे ना, काही ना काही वेगळं आहे प्रत्येकामध्ये. तसे व्हॅल्यूज इथे पाहिजेत. तर अशा 2 प्रकारे तुम्हाला विचारतील. कळलं का? युनिक व्हॅल्यूज. मी स्वतः मला विचारला होता एकदा, मी कन्फ्यूज झालो होतो युनिक काय. नंतर वाटतं अरे
लिस्टच्या सेटमध्ये करायचं आहे फक्त. कळलं का? चलो, मला सांगा, इंडेक्सिंग स्लायसिंग याच्यात कशी वर्क होईल, होईल का नाही? का बरं? हां, इंडेक्सिंग आणि स्लायसिंग काय असतं? तुम्ही अभ्यास करत नाही, मी फर्स्ट दिवसापासून नोटीस करतो. डेटा रिट्रीव्ह साठी यूज करतो. एकदम बेसिक आहे. तुमचं नाव काय? स्वाती. किती बेसिक आहे इंडेक्सिंग? कुठे तुमचं लक्ष काय नाही? तुमच्या बॅचचं खरंच खूप निगेटिव्ह मला फीडबॅक आहे. इंडेक्सिंग स्लायसिंग आपण मागच्या 2 लेक्चरमध्ये घेतलं आहे. थर्सडे आणि फ्रायडेला तेच केलं आपण. इंडेक्सिंग आणि स्लायसिंग घेतलं. इंडेक्सिंग काय हेच माहीत नाही. कसं चालेल स्वाती? अवघड जातं आहे का? हो की नाही? मग तुम्ही प्रॅक्टिस करत नाही घरी? नाही करत आहे ना? नाही. अर्धा तासाला प्रॅक्टिस म्हणत नाही, फाईलला बघायला प्रॅक्टिस म्हणत नाही. किती वेळ बसता फाईल घेऊन? किंवा नाही स्वतःचं काही करत, कोड लिहत? सफिशियंट आहे का? त्याच्यामध्ये नोटिफिकेशन्स किती वेळा येतात? कॉल किती वेळा येतो? तुम्ही पुण्यातलंच आहे का? कसं आहे? काय कॉलेज वगैरे चालू आहे? मग जॉब करता? मग आता अजून तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान करून घेताय बस, बाकी काहीच नाही. तुम्हाला पूर्ण स्पून फिडिंग देतो मी, पूर्ण स्पून फिडिंग. इतना ही करो बस, हो जाएगा. एवढं गॅरंटी सांगतो की एवढंच करा, होऊन जाईल. तुम्ही तेवढंही करत नाही. इंडेक्सिंग, अरे फर्स्ट इयरचा मुलगा सांगेल इंडेक्सिंग. 2 लेक्चर लास्ट ते केलं तुम्ही, सॅटर्डे संडे काहीच केलं नाही. इंडेक्सिंग म्हणजे एखादं स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल एलिमेंट ऍक्सेस करायचा युजिंग पोझिशन त्याची, आणि स्लायसिंग मध्ये सिक्वेन्स मधून एखादा हे करायचं, एलिमेंट ऍक्सेस करायचं. ठीक आहे. मग याच्यामध्ये इंडेक्सिंग का नाही वर्क होत? पोझिशन फिक्स नसते ना स्लिपची. करेक्ट. मला एक सांगा, ज्याची पोझिशनच फिक्स नाही त्याची आपण इंडेक्सिंग काय करतं? पोझिशनिंग देतं ना. करेक्ट. आता तुम्ही 1 to लेटचे ABCD लिहिलं आहे आणि प्रिंट होताना ते CDAE येतं आहे. काही उलटं प्रिंट होतं आहे. जिसका आता पताही नाही आहे त्याचा ॲड्रेस कसं सांगाल तुम्ही? एखादी व्यक्ती आहे, तो भटकत राहतो इकडे तिकडे, त्याचा ॲड्रेस सांगाल कसा की नक्की आहे कोण, कुठे राहतो? तसंच तर आहे ना, माहीतच नाही आहे कसं येणार आहे, काय येणार आहे. सो इंडेक्सिंग एक तुमचं काम कमी झालं. इंडेक्सिंग अँड स्लायसिंग सेटमध्ये वर्क होत नाही. ठीक आहे, लिहून ठेवतो. डज नॉट वर्क इन सेट. का बरं? ते कळलं ना? ते लिहून घ्या तुम्ही, का बरं वर्क नाही होत. व्हॅल्यू स्पेसिफिक नाही असतात. एक्झॅक्टली. सो राईट इट डाऊन. अक्षय का येत नाही? तर IGP चालू आहे ऑफिसमध्ये. ओके. संदीप, तुम्हाला ऑफलाईन लेक्चर्स हवे होते, तुम्ही ऑनलाईन गेलात. नाही सर, गावाकडे थोडं काम होतं त्यासाठी आलतो. उद्या येणार आहे. ठीक आहे. तुम्ही पण प्रॅक्टिस नाही केली.
झालं का लिहिलं ते ओके चल नेक्स्ट लेट्स गो अहेड अँड सी व्हॉट इज अन एम्प्टी सेट. एम्प्टी सेट काय असतो? असा सेट ज्याच्यात कुठल्याच व्हॅल्यू नाही. मी एक काम करतो बी इक्वल्स टू ए डॉट ठीक आहे ए डॉट क्लिअर केलं मी नवीन तुम्ही ए घेतला ना तर बी इक्वल्स टू ए डॉट क्लिअर केलं काय होईल रे सगळे एलिमेंट्स काय होतील रिमूव्ह होतील. आता मी केलं प्रिंट बी काय आलं नन. ठीक आहे आता मी चेक करतो टाईप ऑफ बी नन टाईप आलं आहे. ठीक आहे आता एक दुसरी गंमत मी केलं ठीक आहे काय केलं कळलं का ए मध्ये एक स्टोअर केलं मग बी इक्वल्स टू ए डॉट क्लिअर केलं म्हणजे एला क्लिअर केलं प्रिंट बीला केलं काय आलं नन. ठीक आहे आता मी एक व्हेरिएबल घेतला लेटचे ए एक्स किंवा एक्झाम्पल नावाचा काय एक्झाम्पल त्याच्यामध्ये काय स्टोअर केलं एक एम्प्टी काय केलं एम्प्टी सेट म्हणजे काय ओपन आणि क्लोज ब्रॅकेट. आता मी जर प्रिंट एक्झाम्पल केलं काय तर एम्प्टी सेट आहे. ठीक आहे पण जर मी आता टाईप ऑफ एक्झाम्पल केलं तर काय येईल डिक्शनरी येईल. ठीक आहे ठीक आहे तुम्हाला क्वेश्चन विचारता हाऊ विल यू कन्वर्ट अ सेट इन टू अ डिक्शनरी. तुम्ही प्रॉब्लेम काय म्हणता अरे होईल कसं कारण की डिक्शनरी तर की व्हॅल्यू पेअर आहे सेटमध्ये ते इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूज आहे होगा कैसे. तर काय करायचं पूर्ण त्यांना सांगायचं टू आन्सर टू कन्वर्ट अ सेट इन टू अ डिक्शनरी यू नीड टू क्लिअर द सेट और नलिफाय द सेट. कळलं सेटला पूर्ण काय करायचं एम्प्टी करायचं. ठीक आहे आणि जर तुम्हाला नन हे असं आउटपुट पाहिजे असेल सेटला जर नन ठीक आहे तर त्यासाठी ते बी इक्वल्स टू ए डॉट क्लिअर जे वापरलं ना मी ते करायचं. ठीक आहे चलो हा एक्झाम्पल लिहून घ्या टू कन्वर्ट अ सेट इन टू अ डिक्शनरी नलिफाय द सेट. हो गया क्लियर. नेक्स्ट ॲडिंग एलिमेंट्स इन अ लिस्ट. ठीक आहे आता मला एक सांगा मी ए अगेन ए इक्वल्स टू मला काय करायचं 1 2 3 4 5 अरे मला हे
हे विकेंडच्या ट्रिपचे फोटोज येतात सगळे. आता नाही. ठीक आहे. 1 2 3 4 5. आता मला यात 6 ॲड करायचं आहे. कसं कराल? सिम्पल यायचं ए डॉट ॲड. याच्यात ॲपेंड होईल का? करू बघा घरी. ए डॉट मी 6 केलं. हॅलो लेक्चर हां हां मी सांगितलं सगळं. ए डॉट 6 ए डॉट ॲड आणि काय केलं मी त्यामध्ये 6 ॲड केलं. ठीक आहे. आणि नंतर मी त्याला प्रिंट केलं. सो डायरेक्टली मग प्रिंट मी जेव्हा ए करेल तेव्हा काय येऊन जाईल? 6 येऊन जाईल. किंवा मग हीच गोष्ट मी असं पण करू शकतो बी इक्वल्स टू ए डॉट ॲड 7 आणि मग मी प्रिंट बीला केलं. हां पुश नन का आलं रे? करून बघू. ए डॉट नाही यार ॲट्रिब्यूटच नाही पुश नावाचं. ठीक आहे एक सेकंड. कुठले इम्पॉर्टंट? अरे कुठे होते सकाळी एवढ्या? कुठे लागली ट्रॅफिक? अच्छा हां तिकडे असते. टेस्ट चालू आहे. हो आहे का रेडी? गुड. चलो ए इक्वल्स टू मी घेतलं 1 2 3 4 5 परत लिहा. लिहिलं. पहिले काय केलं? ॲड केलं. नंतर काय? ॲडच केलं ना. ठीक आहे. आता अपडेट करू. ठीक आहे. ए इक्वल्स टू 1 2 3 4 5. आता ए डॉट अपडेट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये म्हणजे पहिले राऊंड ब्रॅकेट मग त्याच्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला जी गोष्ट अपडेट करायची आहे ती. आता ॲड आणि अपडेट सेटमध्ये काय डिफरन्स आहे माहिती आहे का? ॲड काय करतं? एक इंडिव्हिज्युअल एलिमेंट ॲड करतं म्हणजे एकच. आणि अपडेट काय करतं? एका वेळेस 5-6 करायचेत ना ते करून घेईल. समजलं का? हा क्वेश्चन विचारतात व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲड अँड अपडेट इन. कारण की अपडेट लिस्टमध्ये काय करतं? अपडेट लिस्ट लिस्टमध्ये आहे का अपडेट? पुन्हा पडते नाही. ॲड अँड अपडेटचा फरक तो विचारतील. केलं का? सॅटर्डे संडे काय केलं? काय नाही गेला? बस नका करू रे.
चलो ॲड अँड अपडेट कळालं. हे आता इंटरव्ह्यूला विचारलं होतं एका स्टुडंटला आपल्या, आता जी ड्राईव्ह झाली ना त्याला ॲड अँड अपडेट डेटा ॲनालिटिक्ससाठी. तर मग बाहेर आल्याला मला बोलला, सर हे विचारलं होतं. म्हटलं सांगितलं का नाही? ते समजलंच नाही म्हणे. सेटमध्ये विचारलं, लिस्टमध्ये विचारलं, कशात विचारलं. लिहिता येत होतं म्हटलं म्हणे सिंटॅक्स, सांगता नव्हतं येत. म्हटलं सिंटॅक्स त्याच्यात काय वेगळं आहे, एकच गोष्ट तर आहे, ए डॉट ॲड, ए डॉट अपडेट, तेवढंच तर करायचं. ठीक आहे, चलो नेक्स्ट इज रिमूव्हिंग एलिमेंट्स. ॲड अपडेट लिहिलं. तिसरं काय? रिमूव्ह. आता कसं, परत तोच एक्झाम्पल, तुम्ही एक सेट घेतला असेल ना त्याच्यावरच ट्राय करायचं. 1 2 3 4 5. ठीक आहे, ए डॉट रिमूव्ह, मी काढला आता त्यातला 4 आणि मी आता करतोय त्याला प्रिंट. देखो 4 हट गया, प्रिंट हो गया. ठीक आहे, समजलं? याच्यात आहे ना खूप इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे. तुम्ही ए इक्वल्स टू व्हॅल्यूज काय घेतल्या, 1 ते 5 घेतलात ना? ठीक आहे, घेतलात का? अरे 1 2 3 4 5. ठीक आहे, मी आता केलं प्रिंट ए. ठीक आहे, 1 2 3 4 5 आलं. ओके, मी आता काय करतोय, ए डॉट रिमूव्ह 6. आता 6 होता का रे? तर मग काय दिलं तो? एरर देईल. ठीक आहे, पण एरर हँडलिंग टेक्निकमध्ये ना एक सेटमध्ये एक फंक्शन आहे, त्याला डिस्कार्ड असं म्हणतात. काय म्हणतात? ठीक आहे, मी याला कमेंट करून देतो, डोंट वरी तुमच्या फाईलमध्ये असेलच. सो ए डॉट डिस्कार्ड. आता मी 6 करतो. मला एक सांगा, 6 आहे का? नाही आहे ना? ए डॉट डिस्कार्ड केलं ना, तो एरर देणार नाही. काय देणार नाही? एरर देणार नाही. का बरं? तो फंक्शन एरर हँडलिंगसाठी वापरतात, ज्याच्यामध्ये काय होतं की जर ती व्हॅल्यू जर प्रेझेंट नसली सेटमध्ये तर तो आय मीन इफ दॅट व्हॅल्यू इज नॉट प्रेझेंट इन द सेट आणि तरी तुम्ही त्याला रिमूव्ह केलं तर तो एरर देणार नाही. कळलं का? डिस्कार्ड अँड रिमूव्हचा फरक हा विचारतील. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रिमूव्ह अँड डिस्कार्ड? कळलं का? इझी, खूपच इझी आहे. एका सेटवर बघा, आपण फक्त ऑपरेशन करतोय, कुठलं ऑपरेशन काय करतंय ते माहिती पाहिजे. एंड ऑफ इट. एवढं तर इझी आहे पायथन. नेक्स्ट इज ए डॉट पॉप. नाव दिस इज इंटरेस्टिंग. ए डॉट पॉप काय करतं? पहिले पॉप काय करत होतं? लास्ट एलिमेंट काढत होतं ना. इथे पॉप काय करतं माहिती आहे? कुठला पण रॅन्डम एलिमेंट बाहेर काढतं. जसं आता मी केलं 1 काढला, मी त्याला परत प्रिंट करतो. 2 काढला, मी परत प्रिंट करतो. 3 काढेल. ठीक आहे, आणि आता मी प्रिंट ए करतो. फक्त 4 आणि 5च उरलं. कळलं का पॉप काय करतं? ठीक आहे, स्वाती सांगा. समजलं का? सेटमध्ये हां सेमच आहे सगळ्यांचे सिंटॅक्स. मी पहिल्या जेव्हापासून डेटा स्ट्रक्चर सुरू झालं मी तेच सांगतोय तुम्हाला. याच्यानंतर कोड काय लक्षात ठेवायची गरज आहे, कारण सगळ्यांचे कोड सेम आहे. व्हेरिएबल डॉट फंक्शन, व्हेरिएबल डॉट फंक्शन. तुम्ही जेमिनाय VS कोड जरी वापरत असाल, लिस्ट केली त्याला डॉट केलं तर तुम्हाला येऊन जाईल काय वापरायचं आहे. तेवढे जरी पाठ केले तरी खूप झालं. पाठ ते प्रॅक्टिसनेच होते. तुम्हाला आता असं वाटतंय सर काय गरज आहे या सगळ्या गोष्टींची? जेव्हा मोठे मोठे लिस्ट येतात ना, मोठ्या गोष्टी येतात ना, तेव्हा तुम्हाला हे फंक्शनच त्याचे हेल्प करतात. समजलं का? बाय द वे, सेटवरती लूप लावू शकतो हो की नाही? सेटवरती मॅक्स मीन फंक्शन वापरू शकतो? ऑफकोर्स येस. अरे ए इक्वल्स टू मी केलं 45 70 60 79 44 55 78. ठीक आहे, मी आता केलं प्रिंट
प्रिंट, अरे यार, प्रिंट मॅक्स ऑफ ए, त्यातला जो मॅक्झिमम नंबर आहे तो बाहेर आला. ठीक आहे, तसंच मी मॅक्सला चेंज करून प्रिंट मिनिमम ऑफ, तर मिनिमम जो नंबर आहे तो प्रिंट होऊन जाईल. नंतर मग काय, प्रिंट लेन ऑफ ए. सो टोटल जेवढे एलिमेंट्स आहे ना त्याच्यात ते येऊन जातील. ते सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता का नाही सेटमध्ये? करू शकता. सेटवरती लूप लावू शकतो का आपण? लावू शकतो. फॉर आय इन ए प्रिंट आय, हे का येऊन गेलं. समजे, येऊन गेलं. म्हणजे लूप लावू शकतो ना सेटवरती. सेट काय एक सिक्वेन्स आहे. आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं फॉर लूप कशावरती काम करतं. सांगा स्वाती. स्वाती म्हणा सर काय आज फॉर लूप कुठल्यावरती काम करतं, सिक्वेन्स काय? सांग रे ऋषी. सिक्वेन्स काय असतात? लिस्ट टपल सेट डिक्शनरीज. लिस्ट टपल सेट डिक्शनरी, अजून ॲरे, अजून रेंज आणि स्ट्रिंग. हे सगळं लिहून दिलं होतं मी कमेंटमध्ये. ते तो एक नाही का माझा असं होतं ना, आता तो एक चित्रपट बघितलाय का, वेलकम? त्याच्यामध्ये क्या करूँ मैं इनका, क्या करूँ, मार भी तो नहीं सकता. अरे तुम्हाला बेसिक क्वेश्चन येत नाही, आधीच सांगतोय. दोज आर कमिंग ऑफलाईन. ए बाय द वे, ऑनलाईन हाऊ मेनी ऑफ यू हॅव टेकन ॲडमिशन फॉर ऑफलाईन? रेज युअर हँड. ते ड्राईव्ह येते ना पुढे म्हणून एकदा बघायचं आहे. येस येस, चलो. अरे रेज युअर हँड देअर सो आय कुड गेट अ काउंट. ऐकण्यात आलं मला फक्त, आय डोंट नो. येस और कोई? बस एवढेच. ऑफलाईनसाठी अजून कोण कोण आहे? सगळे जेवढे असतील तेवढ्यांनी हात वर करा. अरे आता येणार नसेल माहिती आहे, बट जस्ट रेज युअर हँड. आताची ड्राईव्ह असेल ना सगळ्यांनी द्यायची चुपचाप. बापरे, माझं स्टार्ट होलं म्हणून अभ्यासाला लागा. झालं चुकून माकून सिलेक्ट, तर काय काय पाहिजे. वाईप कोडिंग पण जर कोणाला येत असेल तर ते घेतील. गिट हब येत असेल तर ते घेतील. इतना मेरे को पता है कंपनी के बारे में, उनके साथ कल मीटिंग थी मेरी.
ठीक चलो लूप्स कळले. ह्याच्यामध्ये जर तुम्ही असं केलं ना ए इक्वल्स टू 2 3 4 5 बी इक्वल्स टू 9 8 7 0 तुम्ही जर केलं ए युनियन ए डॉट युनियन बी तर काय होतं रे ए डॉट इंटरसेक्शन बी कॉमन एक मिनिट काढतो ना जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते येतात कळलं का हे ऐकलं का युनियन इंटरसेक्शन ऑफ सेट्स जस्ट आठवलं मला तो सांगून दो. चलो सेट में इतना ही था और आपको कुछ चाहिए तो मैंने वो साइट दी है पायथनचे ओरिजिनल डॉक्युमेंटेशन किंवा W3 स्कूल्स. दिस इज मोर दॅन इनफ. तुम्हाला डिफरन्सेस विचारतात व्हेरी इम्पॉर्टंट हां. फंक्शनचे डिफरन्सेस आणि डेटा टाईपचे डिफरन्स. आता मी एवढं डिटेलमध्ये का घेतो आहे हे लिस्ट आणि की तुम्ही जेव्हा ते विचारतील ना व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल तुमच्या डोळ्यासमोर लिस्ट आपण जो पूर्ण लेक्चर केला ना तोच आला पाहिजे. टपल पूर्ण लेक्चरच आला पाहिजे. सेटच्या पूर्ण लेक्चरच्या कन्सेप्टच आल्या पाहिजे. समजलं का? ठीक आहे चलो. हे आलं ना तू लेट ओपन केलं. मला नाही आणायचं त्याचं आउटपुट. अरे आलं पहिले नंतर मी इंटरसेक्शनला प्रिंट केलं मग लास्टचं येईल ना. नाही आलं म्हणजे अरे मला तुम्ही प्रॅक्टिस करता का नाही रे. एका वेळेस जर मी दोन गोष्टी प्रिंट करतो तर लास्टवाली प्रिंट होईल ना ऑपरेशन्स करत असेल तर मग पहिली ऑलरेडी एक्झिक्यूट झाली म्हणून तर नेक्स्ट प्रिंट झाली ना. त्याला जर मी प्रिंट करून दाखवलं तर ते प्रिंट होईल. मी ऑपरेशन केलं आहे सो लास्ट ऑपरेशन जे असेल ते डिस्प्ले होईल. परमेश्वरा. So next is dictionary. Now what is a dictionary? It's a key value pair. Again enclosed in curly brackets. Keys cannot be डुप्लिकेट. values can be. ठीक है चलो नेक्स्ट. म्यूटेबल है कि इनम्यूटेबल है? म्यूटेबल. ऑर्डर्ड अनऑर्डर्ड. अरे ऑर्डर्ड असेल की व्हॅल्यू नाही ना. ऑर्डर्ड नाही आहे ना. ऑर्डर्ड आहे सर. CS बीटेक 4th year. इकडे गेलं तू मग कुठे तुमचं मोटिवेशन काय काय माहिती. अरे यार तुमच्या आधीच्या बॅचेस असं नव्हतं बरं का. खरंच सांगतो मी. दे वर व्हेरी ऑन टू द पॉईंट. माहीत होतं हे करायचं हे नाही. चार गोष्टी अजून बाहेरनं करून यायचे मला डोकं लावायला लावायचे. कुठून तरी बघून यायचे सर हे नाही समजलं काहीतरी ChatGPT करून यायचे. मग आम्ही एक एक लेक्चर वाया घालायचं. त्याच्यामुळे आमच्या लेक्चरचे लेन्स वाढून गेले त्याच्यामुळे कितीतरी बॅचला DS6 DS7. ठीक आहे ना करून तर येत आहे ते मला प्रूफ करायला लागायचे सर हे नाही आहे तुम्ही नाही गेलं हे आम्ही इथे बघितलं. ठीक आहे चालेल मला. आय वुड लाईक टू गेट डिफिटेड बाय माय स्टुडंट्स बट आम्ही वेळ तरी ते बघून तरी यायचे काही ना काही. त्यांच्या आपापल्यातच डिबेट लागायची. हे असं होऊ शकत नाही असं होईल याला फॉर लूप नाही याला वाईल लूपच लागेल.
दाखव मग करून. चल मी करून दाखवतो बघ. ऑर्डर्ड अँड अनऑर्डर्ड आहे ते माहीत नाही. की व्हॅल्यू विल बी ऑलवेज ऑर्डर्ड. लेट्स से ए इक्वल्स टू, कशी लिहिणार, नेम कोलन काय रे नाव तुमचं, ऋषिकेश. नेक्स्ट काय, एज. सिटी कुठली तुमची, तुम्ही पण बनवा ना एक लिस्ट बनवा. चलो सॉरी डिक्शनरी बनवा. धाराशिव ना, क्वालिफिकेशन बी. सेमिकोलॉन दिलंय सर. सिंटॅक्स एरर, शिट. कॉमा पाहिजे होतं. हो हो हो, होतं माझ्याकडनं पण तुझं. हा क्या, काय घेतलं का, बनवली का डिक्शनरी, कशी बनली. स्वाती डिक्शनरी आली, ठीक है. अभी मैं इसको करता हूँ प्रिंट. आलं का, नेम ऋषिकेश, एज 34, सिटी धाराशिव, क्वालिफिकेशन बी. ऑर्डर्ड आहे का अनऑर्डर्ड आहे. तुम्हाला मी टेक्निक Ordered. सांगितली होती. मला जर सिटीची व्हॅल्यू रिट्रीव्ह करायची तर कशी करणार, याचा मी सिंटॅक्स पण लिहून दिला आणि करून पण दाखवलं होतं. बोलो. ॲक्सेसिंग स्पेसिफिक व्हॅल्यू. हां कसं, मध्ये पुढे सिटी झाला. व्हेरिएबल काय, व्हेरिएबल स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये सिटी, हे बघा इथे येऊन गेलं. आणि मी त्याला प्रिंट केलं तरी बघा धाराशिव येऊन गेला बाहेर. तर तुम्हाला काय ॲक्सेस करायचं आहे तर, अरे एखादी गोष्ट ॲक्सेस, एखाद्या कीची व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे आहे तर कसं कराल, डिक्शनरीमध्ये जे पण डिक्शनरी तुम्ही कशाने स्टोअर केलं, एने. सो ए स्क्वेअर ब्रॅकेट आणि सिटी, संपला विषय. ठीक आहे. तुम्हाला जर कुठली गोष्ट पाहिजे असेल, गेट प्रिंट like this, both are actually same, accessing the element and again. अरे गेट नावाचा एक फंक्शन आहे, तसा त्याच्याने ॲक्सेस होऊ शकतात. जसं आपण आत्ता गेलं ना ए स्क्वेअर ब्रॅकेट सिटी, तसंच गेट नावाचं एक फंक्शन आहे जो याच्यासाठीच बनवला आहे, ॲक्सेस करण्यासाठी. कळलं का, बस सिम्पल. ॲक्सेसिंग एलिमेंट लिहून घ्या. आता मी टाकतोय ए स्क्वेअर ब्रॅकेट, नीट लक्ष द्या. मी ॲडिंग एलिमेंट्स टाकतोय. काय करतोय, ॲडिंग अ की व्हॅल्यू. एक मिनटं. ए स्क्वेअर ब्रॅकेट मी ॲड करतोय डिपार्टमेंट इक्वल्स टू CS. ठीक आहे. मी आता केलं प्रिंट ए. हे बघा
आता आलं असेल लास्टला डिपार्टमेंट इक्वल्स टू सी एस. जर मला एखादी गोष्ट ॲड करायची आहे, काय करायची आहे, ॲड करायची आहे, तर कसं कराल तुम्ही, सेम ए स्क्वेअर ब्रॅकेट की इक्वल्स टू त्याची व्हॅल्यू, ते झालं ॲड. कळलं. नेक्स्ट आहे अपडेटिंग. अपडेटिंग अ कीज व्हॅल्यू. ठीक आहे. अगेन ए मध्ये मला जर ऋषिकेशची सिटी चेंज करून मला धाराशिवचं पुणे करायचं आहे, सिम्पल ए स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये सिटी इक्वल्स टू पुणे. आणि आता मी करतो प्रिंट ए. बघा सिटी आता काय झाली, पुणे झाली. तुम्हाला असे एक इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन काय देतील, चेंज द सिटी, चेंज द व्हॅल्यू ऑफ दिस टू पुणे. म्हणजे एखाद्या कीची व्हॅल्यू चेंज करा, एक्झाम्पल दिला मी फक्त, असा इंटरव्ह्यूला क्वेश्चन येईल. कळलं का. ठीक आहे. जर तुम्हाला एखादी की काढायची असेल तर कशी काढेल, पॉप, सिम्पल ए डॉट पॉप स्क्वेअर कर्ली ब्रॅकेटमध्ये मी काढतो एज. ठीक आहे. हे बघा 34 निघाली. आता मी करतो प्रिंट ए. हे बघा एज बाहेर येऊन जाईल. कळलं का. कळलं का रे. पॉप काय करतं, जे आपल्याला पाहिजे आहे ते रिमूव्ह करतं. जर मला माझ्या शेवटचा रिमूव्ह करायचा आहे, शेवटचा म्हणजे काय, जो लास्ट की व्हॅल्यू पेअर आहे, त्यासाठी लागतो पॉप आयटम. काय, पॉप आयटम. त्याच्यामध्ये डिपार्टमेंट सी एस पूर्ण बाहेर आलं, कारण की ते आपलं आठवतं का आपण डिपार्टमेंट सी एस हे केलं होतं ॲड, आत्ता ॲड करताना दाखवलं होतं मी तुम्हाला. आता मी प्रिंट ए केलं तर बघा फक्त नेम, सिटी आणि क्वालिफिकेशन राहिलं. पहिले काय होतं, नेम, सिटी, एज, क्वालिफिकेशन, बरोबर, आणि डिपार्टमेंट. आता डिपार्टमेंट पण आपण काढलं का बरं, ते लास्टला होतं. कशाने काढलं, पॉप आयटमने. ठीक आहे. जर तुम्हाला डायरेक्टच डिलीट करायची आहे एखादी तर सेम डेल वर्ड आहे, डेल कीवर्ड, डेल स्पेस द्यायचा आणि ए क्वालिफिकेशन, तर ते डिलीट होऊन जाईल. आता मी परत प्रिंट ए केलं तर फक्त नेम आणि सिटीच राहिला. आता नेम ऋषिकेश, सिटी पुणे. ठीक आहे. ठीक आहे. जर मी ए डॉट क्लिअर केलं तर खतम सब. कळलं का. ठीक आहे. आता एवढं परत मला परत डिक्शनरी बनवावं लागेल. त्यापेक्षा मी एक काम करतो, हिला परत घेतो, नवीन व्हेरिएबल देतो. अरे एवढं लावून देता का. बस ठीक आहे. चलो आता आपण बघू काही फंक्शन्स आहेत याचे, ते बघूयात. जसं फॉर एक्झाम्पल सेम एक्झाम्पल घेतलं आहे मी. प्रिंट बी डॉट कीज. काय मग काय येईल सगळं बाहेर, जेवढ्या पण कीज होत्या कुठल्या कुठल्या, ऑल कीज. हां हां ऑल कीज करेक्ट. नेम, एज, सिटी, क्वालिफिकेशन. ठीक आहे. तेच जर मी प्रिंट बी डॉट व्हॅल्यूज केलं काय येईल, It return all values. करेक्ट. इफ आय डू प्रिंट बी डॉट काय घ्यायचं याच्यातनं, आयटम्स, सगळ्या की व्हॅल्यू पेअर येतील.
ठीक आहे. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही अपडेट कसं करू शकता, कसं कराल मी सांगितलं होतं. अपडेट हट ए डॉट अपडेट हां याच्यामध्ये फंक्शन पण येतो डायरेक्ट अपडेटचा. प्रिंट बी डॉट अपडेट. कोणाला अपडेट करायचं, काय केलं आपण, सिटी कोलन पुणे. कोलनच लागतो ना. सिंटॅक्स एरर कसा येऊ शकतो. मला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दिलं तर करेक्ट. काढतो मी. ओके हां सिम्पल आहे. बी डॉट अपडेट, पण हे नका वापरू अपडेट फंक्शन, कन्फ्युजिंग आहे खूप. डू नॉट यूज. तो डायरेक्ट तुम्हाला मी दिली आहे ना, काय दिलं आहे, बी स्क्वेअर ब्रॅकेट सिटी, करेक्ट ना. हे सोपं आहे. कुठलं सोपं आहे, नाशिक. ते कालचं खूप सोपं आहे, ते अपडेट फंक्शन वापरा, परत त्याच्यात ते कर्ली ब्रॅकेट कोलन टाका, डिफिकल्ट आहे. सो ये थोडा इझी आहे, ये करू. अजून काय राहिलं यांच्यामध्ये सांगण्यासारखं. ठीक आहे, लेन फंक्शन वापरू शकतो. लेन ऑफ बी 4 काय आलं रे, ए हां इथे 4 काय येईल, हे की व्हॅल्यूज दिलं ह्याच्यामध्ये, पेअर्स दिल, पेअर्स, नंबर ऑफ पेअर्स. एक सेकंड, नंबर ऑफ पेअर्स, तो टोटल किती पेअर्स आहे. ठीक आहे, आता याच्यात फॉर लूप लावू शकतो का. फॉर आय इन बी प्रिंट 5 वेळा येऊन गेलं, सॉरी 4 वेळा होता ना, सो 4 वेळा. ठीक आहे, फक्त व्हॅल्यूज पाहिजे ना. फॉर आय इन बी डॉट व्हॅल्यूज पण असं काहीतरी येतं. नाही, प्रिंट हां करेक्ट. जर तुम्हाला फक्त व्हॅल्यूज पाहिजे ना, तर बी डॉट व्हॅल्यूज पण तुम्ही करू शकता, किंवा ते एका नवीन व्हेरिएबलमध्ये स्टोअर पण करू शकता. ठीक आहे, यानंतर मी तुम्हाला एक बुक दिलंच, खूप मस्त बुक आहे ती, एका कॉलेजची आहे. डिटेल्ड पायथन दिलेलं आहे त्याच्यात, जेवढं आपण केलं आहे बेसिक. ठीक आहे, तर नेक्स्ट डिक्शनरी वगैरे तुम्हाला नाही गरज, एवढं खूप मोर दॅन इनफ. ठीक आहे, तर याच्यामध्ये अजून 2-3 गोष्टी आहेत ज्या त्या पी डी एफमध्ये आहे, ते तुम्हाला आज तर पी डी एफ मिळून जाईल, ज्या एक्स्ट्रा आहेत. सो यू कुड कीप दॅट. ठीक आहे, फंक्शन झाल्यावर मी तुम्हाला पूर्ण फाईल पाठवेल, ही कंप्लीट पायथन फाईल, सो त्याच्यातनं मग तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. उद्या आत्तापर्यंत आपण काय केलं, डेटा स्ट्रक्चर्स काय, लिस्ट, टपल, सेट वगैरे डिटेलमध्ये. याच्यानंतर तुम्ही शिकतात ॲरे. ॲरे नंतर मग ज्याला DSA करायचं असेल तर ते DSA करू शकतो, डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिथम, जे लागत नाही डेटा ॲनालिटिक्सला. तुमच्या कॉलेज लेवलची जर असेल, किंवा जर TCS वगैरे असेल, NQT वगैरे इन्फोसिसची असेल, तर त्याला लागतात ते DSA वगैरे. ठीक आहे, याच्यानंतर आपण सुरू उद्या करणार फंक्शन्स. फंक्शन्स म्हणजे काय, जे आत्तापर्यंत आपण वापरलेत ना, प्रिंट वगैरे, सम वगैरे, तर हे इनबिल्ट फंक्शन होते. इनबिल्ट फंक्शन म्हणजे काय, ऑलरेडी पायथनचे होते, आता आपण स्वतः फंक्शन बनवणार. एक फंक्शन बनवू आपण, लेटचे त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू टाकली की तो सगळं विसरेल, त्याला आपण नाव देऊ ऋषी.
पास एनी व्हॅल्यू इट विल क्लिअर इट. ठीक आहे. फंक्शन्स म्हणजे काय, एक टास्क जो आपल्या रिपीटेड करण्यापेक्षा डायरेक्ट आपण एक फंक्शन कॉल केलं तर टास्क 100 टाइम्स होऊ शकतो. ठीक आहे. 10 वेळा प्रिंट करायपेक्षा मी त्याला एक फंक्शनमध्ये लिहिलं, त्याला ऑलरेडी 10 वेळा प्रिंट करून ठेवलं. नेक्स्ट टाइम मग तुम्हाला 10 वेळा प्रिंट करायची गरज आहे का एखादी लाईन? नाही, फक्त त्या फंक्शनला कॉल करायचं, बरोबर. 10 टाइम्स इट वुड गेट प्रिंटेड. ठीक आहे. समझे? कुछ डाऊट? उद्यापासून फंक्शन सुरू होईल. ठीक आहे. व्हॉट आय एम इन्सिस्टिंग यू गाईज, लाईक उद्या फंक्शन्स, परवापासून आय गेस ॲडव्हान्स पायथन. जेवढ्या लोकांना ऑफलाईन येता येईल ना तेवढ्या लोकांनी ऑफलाईन या. जस्ट अ सजेशन फ्रॉम माय साईड. नमपाय पांडाज या गोष्टी समोरासमोर नीट समजतात अजून. जिनको जो आ सकते आ जाओ, कंटाळा करू नका. ठीक आहे. सो येस, लेट्स स्टॉप फॉर टुडे. विल कंटिन्यू टुमॉरो. उद्या आपण फंक्शन सुरू करू. टाइप्स ऑफ फंक्शन्स, हायर ऑर्डर फंक्शन्स वगैरे. थोडं एका लेक्चरमध्ये विल कीप इट लाईक, नाही वाढलं तरी काही प्रॉब्लेम नाही, बट विल ट्राय टू. कारण की तुमची ड्राईव्ह पण आहे ना, तर माझं एक चाललं आहे यार, ते माहीत नाही, एक ते पुढच्या वीकला असेल ना, ते ह्या वीकला असेल, बट ट्राय तर हेच करू ना, संपून जाईल म्हणजे तुम्हाला एक लाईव्ह इंटरव्ह्यूचा स्टिम्युलेशन तरी मिळेल. काही नाही आपल्याला. कळलं ना? सेट डिक्शनरी ऑनलाईन. कोणाला काही प्रॉब्लेम बिंदास बोला, नंतर नका बोलू लेक्चर झाल्यावर. आता बोला. यस, एनीवन? अरे बोलो. वाइल्ड लूप सांगा ना एकदा. हाँ कल बताऊंगा, मुझे अभी ऑफिस जाना है. हाँ बसा ना मग. अरे इथली ड्राईव्ह आहे ती NMDची. म्हणजे NMDमध्ये ते काय, ते बाहेर नाही येतील. फी भरली आहे ना, काय तुम्ही टेन्शन कशाला घ्यायचं. म्हणजे नसेल जरी भरली तरी आय एम नॉट दॅट कन्सर्न पर्सन, बट आहे सोडायचं नाही अशा ऑपॉर्च्युनिटी. बिंदास बसा. वाईल लूपचे चॅटबॉट बनवले का किती लोकांनी? नवीन काही ट्राय केलं का? आलं होतं ना प्रॅक्टिकलला? गुड. आम्ही पण केलं प्रॅक्टिकलला. मला इंटरव्ह्यूला विचारला होता चॅटबॉट रॅग बेस्ड. वाईल लूप काढून दाखवला, म्हटलं ते रॅग वगैरे एवढं नीट नाही येते, वाईल लूपने काढून दाखवतो म्हटलं चॅटबॉट. AI डेव्हलपरसाठी होती तिथे पोझिशन. बाणेरला कंपनी होती, अजूनही आठवतं मला. बरेच दिवस झाले. आय वेंट एकदम कॉन्फिडन्समध्ये पूर्ण कोड लिहून आलो. नंतर म्हणे यू आर नॉट सिलेक्टेड. आय डोंट नो वाय. आन्सर्स पण सगळे चांगले दिलेले. देर आर थिंग्स होते रहता है. चलो विल वेट. प्रसाद सांगतो मी नंतर, डोंट वरी. आय हॅव टू लीव. चालेल सर. हो, तोपर्यंत बाकी ठिकाणी पण बघून या. वाईल लूप नाही कळाला का कोणाला? अरे खूप मजा येते. सगळ्यात इंटरेस्टिंग तर वाईल लूप आहे. इन्क्रीमेंट स्टेप. किती लोकांचं इन्फिनाइटमध्ये लूप गेला चुकून? प्रॅक्टिसच केली नाही. माझं गेलं सर काल. हां, गेला होता का? माझं गेलं. हो. मग काय केलं? ते तुम्ही म्हणलं होतं ना की ह्याच्यात नका करू, म्हणजे VS कोड मध्ये. मग मी ते Control C केल्यावर जाते ना सर ते. कॅन्सल केलं हो, डायरेक्ट. कंट्रोल C केल्यावर एक्झिट होतो. कोणी VS करून कोड बघितलं. हँग झाला का कोणाचा कॉम्प्युटर? राहुलचा झाला होता सर. हाँ, अरे वो बहुत खतरनाक चीज है वाईल लूप. त्याच्यात मजा सर तेवढी. तिथं थोडं कन्फ्युजन होतंय. काय इन्क्रीमेंट स्टेपला? ते लास्टची जी लाईन आपण टाईप करतो ना सर, हा, आपलं हा. लूप हां. म्हणजे इन्फिनाइट मध्ये नाही जावं म्हणून ते हो. समजतच नाहीये ते कसं काय करायचं ते. अरे ती इन्क्रीमेंट स्टेप आहे I+1, करेक्ट ना? तर ते काय होतं, त्या स्टेपला आपण काय सांगतोय की नक्की जो तो काउंटर दिलाय ना, काउंटर म्हणजे काय, ती पहिली व्हॅल्यू I=0 देतात तुम्ही किंवा करेक्ट. तर त्या व्हॅल्यूला नक्की करायचं आहे काय,
ते तुम्ही सांगताय. नाही तर वाईल हा अशी गोष्ट आहे, वाईल म्हणजे चालू ठेवतो. पुढे मी सांगतो नाही का, वाईल ही इज डुईंग दॅट यू कंटिन्यू विथ युअर प्रोजेक्ट. वाईल यू आर डुईंग युअर इंजिनिअरिंग स्टार्ट वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट. म्हणजे काय, वाईल यू आर डुईंग, वाईल ते कंटिन्यू चालू आहे, तू तोपर्यंत हे कर. करेक्ट ना. तू त्याला पण त्याचे कंटिन्यू तोपर्यंत काहीतरी सांगून ठेव. वाईल मग तो वाईल म्हणजे तो चालूच ठेव. त्याला तू काहीतरी तर सांग की कंडिशन दिली आहे की 5ला आला की तुला थांबायचं आहे. ठीक आहे, ऐक ना, तू तू चाल, ठीक आहे, पण 10 पावलं झाले की थांब. ठीक आहे, मग तुला कसं चालायचं आहे, कुठे चालायचं आहे, किती पावलं चालायचं आहे, 10 लिमिट माहिती आहे तुला. ठीक आहे, बट कुठल्या डायरेक्शनने चालायचं आहे म्हणजे तसं ते एक्झॅक्ट एक्झाम्पल नाही आहे, बट इन्क्रिमेंट स्टेप हेच सांगते की तुला नक्की त्या काउंटरला करायचं आहे काय. तू रन होतोय, बट रन कसा करायचं आहे तुला. 1ने पुढे जायचं आहे, 2ने पुढे जायचं आहे, 4ने पुढे जायचं आहे, 10ने पुढे जायचं आहे. करेक्ट, समजलं. जसं वाईलमध्ये तुम्हाला सांगितलं कंटिन्यू CCTV मॉनिटरिंग, एक बघा CCTV कंटिन्यू मॉनिटर करत असतो. तो काय वाईल, हे सगळे वाईलवरती बनलेले आहेत. वाईल CCTV वरती बघा कंटिन्युअस मॉनिटरिंग असं काहीतरी येतं. अगेन इट्स वाईल, नथिंग एल्स. ठीक आहे, समजे. येस सर, थोडा. ठीक आहे, उद्या प्रॅक्टिस करा, बाकी मी थोडं सांगतो मग उद्या. ठीक आहे, चालेल सर. ओके, चलो. बाय द वे नीट वापरा वाईल लूप, लाईक डोंट. ते खूप करप्ट झालं आहे, माझा मी खराब केला आहे वाईल लूपने, लिटरली सांगतो. माझा खूप पर्सनल लॅपटॉप खराब झाला आहे माझा वाईल लूपने वापरून. मी खूप मोठे कोड्स केले त्याच्यात. सो लिटरली वाईल लूपमध्ये खूप इश्यू आले. तुम्ही जरा सांभाळून वापरा. तेव्हा मला कोलॅबचं माहीत नव्हतं एवढं म्हणून. ठीक आहे, चलो. येस, देन आय जस्ट सेव्ह दिस फाईल, आय विल सेंड इट टू यू. सो थँक्स अ लॉट. हॅव अ ग्रेट डे. बाय. थँक्यू सर. जाऊ शकतो तुम्ही, काही प्रॉब्लेम नको, काही गरज नाही. जाऊ.